माझे जीवेची आवडी, माझे जीवेची आवडी, पंढरपुरानी नगुडी, पांडुरंगी मला रंग दे, गोविंदाचे गुण विधिले. जागृती स्वप्ने सुषुप्ती नाठवी, पाहता आनंदी आनंद साठवी, पांडुरंगी मला रंग दे, गोविंदाचे गुण विधिले. बाप देवी वरु सगुण निर्गुणा, पांडुरंगी मला रंग दे, गोविंदाचे गुणी विधिले. माझे जीवेची आवडी, पंढरपुरानी नगुडी, पांडुरंगी मला रंग दे, गोविंदाचे गुण विधिले. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी वावली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. महायोग पीठे तथे देवरत्या, पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास रूपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोज तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं,
वातात्मजं मानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण 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 हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुबटा जयांचे केली स्मरण होय सगळ विद्येचे अधिकरण तुझी बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला अभंग किंवा घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती समाधीचे राजे माऊली महाविष्णव ज्यांनी या सकल संप्रदायाचा पाया रचला किंवा ज्यांचे या संप्रदायावरती अगणित असे उपकार आहेत ते असणारे माझे ज्ञानोबाराय या ज्ञानोबारायांचा आजच्या दिवसासाठी पोषक असा अभंग आणि भगवान परमात्म्याचं रूप वर्णन करणारा आणि वारी विषयीची आवड व्यक्त करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणे वक्त्याचं परम कर्तव्य असतं. त्या नयानं सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र जरंडेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर चालू असणारा आपला हा पायी दिंडी 16 वर्ष किती 14वे का 16वे वर्ष 14वे या 14व्या वर्षामधील आजच्या या वाखरी मुकामाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली हे माझं मी परम भाग्य समजतो. ज्यांच्यामुळं या ठिकाणी मी कीर्तन करू शकलो किंवा ज्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी तुमच्या समोर काही शब्द बोलतोय ते माझे असणारे गुरुवर्य हरिभक्त पारायण प्रवीणजी महाराज शेलार महाराजांचं दर्शन घेतो. तसेच आमच्यावरती नितांत असं प्रेम करणारे परमपूजनीय बाबा, कारण बाबांचं नाव घेण्याएवढी माझी योग्यता नाही, बाबांचं दर्शन घेतो. तसेच कीर्तन सेवेला जे साथ करत आहेत ते मला ज्या वेळोवेळी यांनी मार्गदर्शन केलं, मग त्याच्यामध्ये संगीत असेल, कीर्तन असेल, गायन असेल, ते असणारे सर्व माझे मोठे गुरुबंधू, त्यामध्ये रवी महाराज लोहार असतील, काल ज्यांचं उत्कृष्ट असं कीर्तन झालं, सुंदर असं कीर्तन झालं ते आदरणीय विक्रम महाराज शिंदे असतील, सौरभ महाराज धनावडे असतील, तसेच सर्वच माझे गुरुबंधू सर्वांचं दर्शन घेतो. तसेच कीर्तन सेवेला तुम्ही सर्व बसलेला भाग बघतो, त्याच्यामध्ये महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, तसेच बाहेरच्या दिंडीमधील सुद्धा भाविक भक्त या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांचं दर्शन घेतो आणि माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. अभंग ज्ञानोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगामधून ज्ञानोबाराय आपली वारी विषयीची आवड व्यक्त करतात. ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या मनामध्ये अशी तीव्र इच्छा आहे. कोणती इच्छा आहे की मला खांद्यावरती गुढी घ्यायची, गुढी म्हणजे काय, पताका घ्यायची आहे आणि मला काय करायचे, पंढरपूरला जायचं आहे. माझ्या मनामध्ये इच्छा आहे की मला पंढरपूरला जायचं आहे. पण याचं कारण काय, ज्ञानोबा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की त्या पांडुरंगाचं रूप पाहिल्यामुळं माझं मन रंगलेलं आहे, त्या गोविंदाचं वेळ मला लागलेला आहे. पांडुरंगी मन रंगले गोविंदाची. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा सांगतात की मला जागेपणी, स्वप्नात सुद्धा आणि झोपेत सुद्धा त्याचा आठव होत नाही.
म्हणून मी काय करतो, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाटवे पाहता आनंदी आनंद साठवे. मी काय करतो, या भगवान परमात्म्याला माझ्या हृदय मंदिरामध्ये मी काय करतो, साठवतो. आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबा सांगतात की तो असणारा जगाचा मालक विटेवरती समचरण उभा आहे आणि सगुण आणि निर्गुण ही त्याची दोन्ही रूप एकच आहेत. बाप रखमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दागली खुण पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी मी दिले. हा झाला अभंगाचा धावता बाबा. अभंग ज्ञानोबरायांचा आहे. त्या ज्ञानोबरायांचा विचार केला तर किंवा ज्ञानोबरायांचं चरित्र जर पाहिलं गेलं तर ज्ञानोबरायांच्या या सकल संप्रदायावरती अगणित उपकार आहेत. कारण का प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माजी केले राम जना पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. म्हणजे ज्ञानोबा राय या सकल संप्रदायाच्या त्यांनी पाया रचलेला आहे. एवढे उपकार आहेत. महाराज वयाच्या 16व्या वर्षी पवित्र असा आपला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. त्या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या 700 श्लोकांवरती 9034 ओव्या तयार केल्या आणि 1.25 लाख शब्दांमध्ये माझी ज्ञानेश्वरी बांधली गेली. एवढंच नव्हे तर निर्बुद्ध असणारा असा रेडा माझ्या माऊलीने बोलवला. हे हवा सावा हा सामान्य महिमा संतांचा महिमा आगाध आहे. एवढंच नव्हे तर माझ्या ज्ञानोबरायांनी निर्जीवाशी भिंत चालवली. कित्येक महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी चमत्कार केले. पण आज आपण वारी करत आहोत. गेली 21 दिवस, कोणी 15 दिवस, कोणी 10 दिवस, कोणी 5 दिवस या सोहळ्यामध्ये चाललेलो आहे. पण कोणालाही कसला त्रास आहे का? का नाही? कारण फक्त महाराज ज्ञानोबरायांचं नाव घेतलं तरी आपला पूर्ण भागा निश्चिंत काय होतो, निघून जातो. पण तेच ज्ञानोबा आहे माझ्या हयातीमध्ये असताना एक वेळेची मधुकरी महाराज त्या लोकांनी मिळू दिली नाही. आज माझ्या ज्ञानोबरायांना चांदीच्या ताटामध्ये जेवण आहे, पण त्यावेळेस एक वेळेचं जेवण मिळू दिलं नाही. आज ज्ञानोबराय सकल आपल्या वारकरी संप्रदायाची माऊली आहेत. आपण त्यांना आई म्हणतो, पण त्यावेळेस त्या ज्ञानोबरायांना कुणी आई वडिलांचं प्रेम मिळू दिलं नाही. एवढा त्रास महाराज आपल्या लोकांनी त्या ज्ञानोबरायांना दिला, तरी देखील ज्ञानोबराय काही बोलले नाही. का?
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. कारण ज्ञानोबा कोण होते? योगी होते. एवढे महाराज गणित असणारे ज्ञानोबा आहे त्या प्रस्तुतभंगामधून आपली वारी विषयीची आवड व्यक्त करतात. काय व्यक्त करतात? कारण ती आवड तुम्हा मला निर्माण व्हावी म्हणून ज्ञानोबा म्हणतात की माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. ज्ञानोबा काय म्हणतात की माझ्या मनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवामध्ये एक आवड आहे. आता आवड जर सांगायची झाली तर आवडीचे 3 प्रकार बघतात. एक जीवाची आवड, एक देवाची आवड आणि एक संताची आवड. जीवाला काय आवडतं? वाढावे संतान उरेवावे धनधान. म्हणजे जीवाला नको त्या गोष्टी आवडतात. त्यामध्ये विचार केला तर महिला मंडळाला काय आवडतं? महिला मंडळ तुम्हाला काय आवडतं? मिस्त्री आवडती नाही. महिला मंडळांना काय आवडतं? नवीन साडी, नवीन दागिने, परत नवीन मेकअपचं साहित्य. म्हणजे महिला मंडळांना मेकअप शिवाय, नटण्याशिवाय काही आवडत नाही. बरोबर का? ते तुम्ही म्हणायचे, मी म्हणणार. पुरुष मंडळांना काय आवडतं? तर पुरुष मंडळांना काय आवडतं? तर शौर्य आणि चातुर्याच्या गप्पा मारायला आवडतात किंवा त्याच्या गोष्टी ऐकायला आवडतात. तर लहान मुलांना काय आवडतं? समर्थ मला तुम्हाला काय आवडतं? लहान मुलांना काय आवडतं? खोड्या काढायला आवडतं. म्हणून तर जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोकुळामध्ये होता त्यावेळेस आईला म्हणायला लावलं, खोड्या नको करू माझे बाबा. आईने सांगितलं की तू काय कर, खोड्या करू नको. पण ह्या आवडी इथं चालणार आहेत का? नाही. जीवाची आवड काही कामाची नाही. दुसरी म्हणजे देवाची आवड. देवाला काय आवडतं? आवडी देवासे थोडा नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं? त्याचं नामस्मरण केलेलं आवडतं, त्याचं गुणगान गायलेलं आवडतं. गुण गाई नावडी ह्याची माझी सर्व जोडी. हे देवाला काय आवडतं? बोलत चला. पुरुष म्हणून मला म्हटलं देवाला काय आवडतं? त्याचं गुणगान गायलेलं आवडतं. एवढंच नव्हे तर देवाला काय आवडतं? भक्त आवडतात. पण भक्त कोणते आवडतात? की ज्यांचे 7 प्रकारचे पाश निघून गेलेले आहेत ते देवाला आवडतात. एवढंच नव्हे तर देवाला अजून काय आवडतं? देवाला संत आवडतात. संत का आवडतात? कारण संत एवढे देवावरती उदात असतात की त्यांना देवाशिवाय काही आठवत नाही. देवाचा असा एक स्वभाव आहे की आमचे श्री गुरु महाराज कीर्तनामधून सारखे सांगतात की देवाच्या दरबारामध्ये अतिशहाण्याला किंमत नसते. अतिशहाण्याला देवाच्या दारामध्ये किंमत नसते. तर एड्या भाबड्या भक्ताची देव काय करतो? वाट पाहत असतो. देवाच्या दारामध्ये अतिशहाणपणा चालत नाही. जर तुमच्या आमच्या भाषेत चालत सांगायचं झालं तर देवाच्या पुढे जास्त चमचुगिरी केलेली देवाला आवडत नाही. देवाला काय आवडतं? शुद्ध भाव आवडतो. पण आपण काय करतो? आपण देवाजवळ शुद्ध भावानं जात नाही. जातच नाही आपण. साधा आपण आपल्या गावाकडे असलो आणि गावाकडे जर आपण मंदिरामध्ये गेलो, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो? जाताना काय करतो? 20-25 रुपयाचा काय करतो? नारळ नेतो. नारळ नेतो देवासमोर फोडतो. आणि एका नारळामध्ये आपण किती मागण्या मागतो? गोरला पाणी लागू दे, मुलीचं लग्न होऊ दे, मुलाला चांगली नोकरी लागू दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. कशामध्ये? फक्त एका नारळामध्ये.
देव मोकळा आहे काय करणाऱ्यामध्ये एवढं द्यायला. समजा जर चुकून नारळ नासका निघाला तर आपण काय म्हणतो, देवाला आवडला. चांगला निघाला काय करतो आपण, प्रसाद खातो. अशी आपली भक्ती. पण देवाला तसली भक्ती आवडत नाही. देवाला काय आवडतो, शुद्ध भाव आवडतो. महाराज माझ्या सुदाम देवाने फक्त किती मुठभर पोहे नेले होते, त्याच्या बदलीमध्ये देवानं काय दिलं, सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. सोन्याचा गाव दिला कशामुळं, शुद्ध भावामुळं. हरिपाठामध्ये प्रमाण आहे, कर तळिया आकळी कर तरी आवडे तैसा हरी. त्याच्या मनामध्ये शुद्ध भाव आहे आणि जो भक्त आपल्या देहावरती उदास राहून देवाला शरण जातो असे भक्त देवाला आवडतात. आता संतांना काय आवडतं, संतांना फक्त काय आवडतो, देवच आवडतो. पण या प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबाला सांगतात की माझ्या मनामध्ये एक वेगळी आवड आहे. कोणती आवड आहे, की माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येणं गुढी. ज्ञानोबा म्हणतात की मला पंढरपूरला गुढी घेऊन जायचंय. गुढी म्हणजे काय, पताका घेऊन जायचंय. पण त्या पंढरपुराचं महात्म्य काय, किंवा त्या पंढरपूरमध्ये काय आहे, किंवा ते पंढरपूर कुठं आहे. भीमा तेरी पंढरपूर कुठं आहे तर भीमा ते एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजाताशी बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावात
माझी पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. पंढरपूर जवळ झालेलं आहे. नुसते हाक जरी मारली तरी आपली काय होईल, पंढरपुरामध्ये जाईल. एकदा तुकाराम महाराजांना काही लोकांनी प्रश्न विचारला की तुकाराम महाराज तुम्ही म्हणता की आम्हाला पंढरपूर सोडलं तर दुसरं काही आवडत नाही तुम्ही म्हणता, पण असं का म्हणता? तुकोबारांनी त्यांना उत्तर दिलं की तुकाराम महाराज म्हणतात की उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला जो पांडुरंग सोडला तर आम्हाला दुसरं काही आवडत नाही. ज्ञानोबा पण म्हणतात की मला पंढरपूरला जायचंय, कारण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर काय होतं, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. जर तुम्ही आपण त्या देवाच्या गावाला गेलो, जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. जर त्या देवाला आपण सुखदुःख सांगितलं तर देव काय करतो, आपले भूक निवारण करतो. पण आपण काय करतो की देवाच्या गावाला जातो पण आपण देवाला सुख दुःख सांगत बसत नाही. आपण काय करतो, देवाजवळ जायच्या अगोदरच बाजारामध्ये काय भेटते काय काय हे बघायला जातो. पण हे काय बघून चालणार आहे का? देवाच्या दारामध्ये गेलेला आहात तर काय केलं पाहिजे, ते देवाजवळ गेलं पाहिजे. कारण देवाचा एक स्वभाव असा आहे की देव काय करतो, पहिल्यांदा घेत असतो. घेशी देवा देशी ऐसा असशी उदार. देव आपल्याकडून पहिल्यांदा घेतो. मगाशी मी सांगितलं की सुदामाकडून काय घेतले, पहिले मुठभर पोहे घेतले, त्याच्या बदली त्याला काय केलं, सोन्याचा गाव दिला. म्हणून ज्ञानोबा सांगतात की मला पंढरपूरला जायचं आहे. त्या देवाच्या जवळ गेल्यानंतर देवाकडे मला जायचं आहे. पण कसं जायचं आहे, तर मी खांद्यावरती काय घेणार आहे, घोडी घेणार आहे. तर या ठिकाणी घोडी या शब्दाचा असा अर्थ होतो की ज्ञानोबा म्हणतात की मी हातामध्ये मला काय करायचे, पताका घ्यायची. आता पताकेचा जर विचार केला तर पताका हे एक वैराग्याचं प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की मी खांद्यावरती काय करणार आहे, पताका घेणार आहे. पण आपण जर दिंडी सोहळ्यामध्ये चाललो आणि एखाद्या जर म्हणलं ना की पताका घ्या तर तू काय करतो, मग तुम्हाला काय पताका नको. पण ज्ञानोबा म्हणतात की मी पताका घेणार आहे. आपल्याला त्या पताक्याचे काही महत्व कळत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात की मी खांद्यावरती माझ्या पताका घेणार आहे, कारण पताका एक आहे विजयाचं प्रतीक आहे. जसं एखाद्या राज्यामध्ये त्या राज्याचं सैन्य असेल, त्या सैन्यामध्ये पताका असते. का असते पताका? कारण ती त्या राज्याची शान असते. जसा की आपला भारत देश, आपल्या भारत देशाचा कोणता झेंडा आहे, तिरंगा. कारण तिरंगा ही आपल्या देशाची काय आहे, शान आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात की तो पंढरपूरला आहे ना देव, तो आमचा राजा आहे. आणि त्या राजाच्या राज्याची शान म्हणून ते आम्ही पताका काय करतो, पताका आपण खांद्यावरती घेतो. आम्ही काय करतो, पंढरपूरला जातो. हेच महाराज मंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची
माझे जीवेची आवडी पंढरपुराने नगुडी. ज्ञानोबा म्हणतात की मी काय करणार आहे की माझ्या खांद्यावरती पताका घेणार आहे आणि पंढरपूरला जाणार आहे. ज्ञानोबा म्हणतात की पंढरपूरला मी का जाणार आहे, कारण की त्या पांडुरंगी मन रंगले, त्या पांडुरंगा स्वरूप पाहिल्यामुळे माझं काय झालेलं आहे, मन रंगून गेलेलं आहे आणि त्या गोविंदाचं गुण माझ्या मनामध्ये वेधलेला आहे. तर देवाचे जर गुण सांगायचे म्हणले तर ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तीत येत. म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये 6 गुण आहेत. कोणकोणते गुण आहेत? ऐका यशस्वी, यश, श्री, औदार्य, ऐश्वर्य, ज्ञान आणि वैराग्य. जर यशाचा विचार केला तर भगवान परमात्म्याजवळ किती यश आहे. ज्यावेळेस महाभारतासारखं मोठं युद्ध झालं त्यावेळी धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला की युद्ध झालेलं आहे, युद्ध संपलेलं आहे, पण युद्धामध्ये विजय कोणाचा झालेला आहे. त्यावेळेस संजय सांगतो की शेवटचा श्लोक आहे की योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्श्री विजय भूती दुर्वा नेते मम. त्यावेळी संजयाने सांगितलं की ज्यांच्या बाजूनं साक्षात देव आहे त्यांचा काय झालेला आहे, विजय झालेला आहे. म्हणजे ज्याच्या बाजूने किंवा ज्याच्या पाठीमागे मागे पुढे देव आहे त्याला यश हमखास मिळतं. दुसरा गुण म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे काय, लक्ष्मी. तर लक्ष्मी ही देवाची पत्नीच आहे, पण आपण काय करतो, भक्त काय करतो, लक्ष्मीच्या मागे फिरतो. पण लक्ष्मीच्या मागे फिरलं तर मला त्या लक्ष्मीचा असा एक स्वभाव आहे की ते लक्ष्मीचं ज्यावेळेस नारायण नसतात, सोबत नसतात, त्यावेळेस ते लक्ष्मी काय करते की घुबडावरती बसून येते. आणि घुबडाला काय हिंदीमध्ये काय म्हणतात, लुल्लू म्हणतात. ते लक्ष्मी काय करते, घुबडावरती बसून येते आणि आपल्याला काय करते, उल्लू बनवून जाते. पण काय केलं पाहिजे, पण ज्याला लक्ष्मी पाहिजे त्याने काय केलं पाहिजे, पहिल्या नारायणाचा गावा केला पाहिजे. कारण लक्ष्मी जिथं नारायण आहे तिथं लक्ष्मी असते. ऐका यशस्वी औदार्य. तर देवाजवळ औदार्य किती आहे. ज्या वेळेस विभीषण माझ्या प्रभू रामचंद्रांना शरण आला त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी काय सांगितलं की संपूर्ण जी लंका आहे ना, सोन्याची लंका, मी काय करेन तुला देऊन टाके. त्यावेळेस माझ्या वारणांनी प्रश्न विचारला की प्रभू रामचंद्रांना प्रश्न विचारला की प्रभू तुम्ही ही सगळी जी लंका आहे, लंका ही विभीषणाला दान केलेलं आहे, विभीषणाला देऊन टाकलेलं आहे, पण ही कधी मिळेल, ज्यावेळेस रावण संपेल. समजा जर रावणाचा वध नाही झाला तर तुम्ही काय कराल. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की मी जे माझं अयोध्येचं राज्य आहे ते मी काय करेन, विभीषणाला देऊन टाकेन. म्हणजेच काय, देवाजवळ औदार्य पण आहे. पुढे विचार केला तर ज्ञान. तर देवाजवळ ज्ञान किती आहे. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध चाललं होतं त्यावेळेस पांडव आणि कौरव समोरासमोर उभे होते. त्यावेळेस महाराज अर्जुनामध्ये हातामध्ये धनुष्यबाण धरला होता, पण अर्जुन काही बाण चालवत नव्हता. कारण का, अर्जुनाचे जे पुढे होते ते सर्व पण होते आपल्या घरातलेच होते. त्यावेळेस देवानं काय केलं की अर्जुनाला काय केलं, गीता सांगितली, अर्जुनाचे माझे
गीता प्रकाशुनी राजे संसारा एवढे थोर ओझे फेडले जगात हे. अर्जुनाला काय केलं? गीता सांगितली. पण गीता कशी सांगितली? महाभारताचं गणगोळ युद्ध चाललं होतं, पण जी गीता सांगितली हे फक्त कोणाला कळत होतं? अर्जुनाला कळत होतं. कारण एवढं मोठं ज्ञान देवाजवळ आहे. देवाजवळ केवढं मोठं ज्ञान आहे. पुढं देवाजवळ वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे. देवाचा जर ऐश्वर्याचा विचार केला तर देवाजवळ मोठं खूप ऐश्वर्य आहे. केवढं ऐश्वर्य आहे? देवानं काय केलेलं आहे की तुम्हा आम्हाला भजन करण्यासाठी काय केलेलं आहे? ध्येय दिलेलं आहे. पण आपण काय करतो? त्या देहाचा वापर करत नाही, अनाठाई वापर करतो. त्यामुळं नाही तरी केला जन्म वाया, सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला, नाही तरी केला जन्म वाया. देवानं आपल्याला काय केलेलं आहे? भजनासाठी दिलेला ध्येय दिलेला आहे. हात दिलेत, पाय दिलेत. देवानं केवढं मोठं आपल्याला ऐश्वर्य दिले. हा 3.5 हातात असताना ध्येय दिलाय, पण आपण काय त्याचा वापर करत नाही. पण हे सगळे गुण ज्याच्यामध्ये संपन्न आहे तो असणारा काय आहे? जगाचा मालक आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की त्या भगवान परमात्म्याचं गुण माझ्या मनामध्ये वेधलेलं आहे. गोविंदाचे गुण वेधलेले आहेत. गोविंद म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण. त्या श्रीकृष्णामुळे काय झालेलं आहे? माझं मन वेधलेलं आहे. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. म्हणतात की पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुणी विधले. पुढे जाऊन तिसऱ्या चरणावर ज्ञानोबा सांगतात की जागृती स्वप्नी सुषुप्ती ना आठवे. ज्ञानोबा म्हणतात की त्या भगवान परमात्म्याला मी जागृतपणे म्हणजे जागेपणी, स्वप्नात सुद्धा आणि झोपेत सुद्धा आठवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो काय माझ्या मनामध्ये आठवत नाही. त्यामुळे मी काय केलेलं आहे की पाहता आनंदी आनंद साठवे. त्यामुळे काय केलेलं आहे की त्या जगाच्या मालकाला केलेलं आहे की त्याला हृदयामध्ये साठवलेलं आहे. जागृती स्वप्ने सुषुप्ती नाठवे, पाहता आनंदी आनंद साठवे. पांडुरंगी मला रंगले, गोविंदाचे गुणे वेदिले.
माझी जीवची आवडी पंढरपुराने नगुणी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी दिले शेवटच्या चरणामध्ये अरोबारा म्हणतात की बाप बाप देवी देव सगुण निर्गुण रूप विठ्ठेवरी दाविली खुण. ज्ञानोबा म्हणतात की तो सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. कसं काय? जर उदाहरण द्यायचं झालं तर एका गावामध्ये काय केलं, एका गावामध्ये एक हत्या आणला गेला आणि हत्यानंतर काय केलं, एक 4 अंध व्यक्ती त्या हत्तीला पाहण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं. त्या अंध व्यक्तीने काय केलं, त्या हत्तीला स्पर्श केला. त्यावेळेस काय झालं की एकानं शेपटीला स्पर्श केल्यामुळं त्याला विचारलं गेलं की तुला हत्ती कसा दिसला. त्यावेळेस तो मला हत्ती काय केला, हत्ती मला गोळीसारखा दिसला. दुसऱ्यानं हत्तीच्या कानाला स्पर्श केला. त्यावेळेस त्याला विचारलं गेलं की तू हत्ती तुला कसा दिसला. तो म्हणला की हत्ती मला सुपासारखा दिसला. एकानं स्पर्श मांडीला केला. त्यावेळेस त्याला विचारलं गेलं की तुला हत्ती कसा दिसला. त्यावेळेस त्याने सांगितलं की हत्ती मला खांबासारखा दिसला. पण हत्ती कसा आहे हे कधी कळेल, ज्यावेळेस तो हत्ती आपण त्याला डोळे येतील, ज्यावेळेस तो पाहेल त्यावेळेस दिसेल. तसं भगवान परमात्म्याचं सगुण रूप पण एकच आहे आणि निर्गुण रूप पण एकच आहे. त्यामुळे ज्ञानोबा सांगतात की बाप रखमा देव सगुण निर्गुण रूप विटेवरी दावेली खून. महाराज म्हणतात की रूप विटेवरी दावेली खून. विटेवरची खून का धावतात, कारण या महाराष्ट्रामध्ये देवाचे मुख्य 10 अवतार आहेत. 10 अवतार पाहिले गेले तर भगवान श्रीकृष्णाला भेटायचं म्हणलं तर आपण कुठे जातो, गोकुळला जातो. भगवान श्रीरामाला भेटायचं असेल तर आपण कुठे जातो, अयोध्येमध्ये जातो. मत्स्य कच्छ हे पाण्यातले अवतार, वराह परशुराम, म्हणजे देवाचे 10 अवतार आहेत. त्याच्यामधला एकही अवतार या महाराष्ट्रामध्ये नाही. तरी सुद्धा हा महाराष्ट्र भक्ती मार्गामध्ये पुढे आहे. का? अवतारांच्या राशीत तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी. त्यामुळे ज्ञानोबा म्हणतात की तो असणारा जगाचा मालक योगी 28 या विटेवरती उभा आहे आणि त्याचं सगुण आणि निर्गुण रूप हे एकच आहे. बापरक महादेवर सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविले खून. पांडुरंगे मन रंगले गोविंदाचे गुणी ज्ञानेश्वर.